29 डिसेंबर रोजी ना आपल्याला इन्कम टॅक्सची नोटीस म्हणजे आयकर विभागाची नोटीस बजावली. नेमकं प्रकरण काय आहे, काय सांगाल? इन्कम टॅक्सची नोटीस मला माहिती मागवण्यासाठी आलेली आहे आणि आपल्या सर्वांना या गोष्टीची कल्पना आहेच की 19-20 मी एक FIR दिला होता जो की माझ्या संस्थेमध्ये अपहार झाला या संदर्भामधला तो FIR होता. आणि त्यानंतर संपूर्ण चौकशी ही पोलीस खात्याने जे काही त्याचे आयोग वगैरे होते तो तपास केला. त्या तपासामध्ये 18 करोडचा जो FIR होता त्या तपासामध्ये संपूर्ण जे काही आरोपी आहेत तत्कालीन संस्थेमध्ये जे सचिव होते आणि तत्कालीन जे CA होते त्यामध्ये जे काही सभासद होते त्यांच्या खात्यामध्ये जे काही बँकेच्या खात्यामध्ये ट्रान्झॅक्शन झाल्या गेलं त्याचा डिटेल त्याच्यामध्ये आलेला आहे. करोडो रुपयाचं ते ट्रान्झॅक्शन पोलिसांच्या तपासामध्ये आलेलं आहे आणि त्याचबरोबर जे काही प्रॉपर्टी असेल अवैधरित्या त्यांनी घेतलेली त्याचबरोबर त्यांच्या लॉकरमध्ये जे काही सोनं सापडलं असेल या संदर्भामधली संपूर्ण तपासणी ही त्यावेळेला पोलीस डिपार्टमेंटनी केली होती. आणि त्याच FIRचा बेस घेऊन हा तो FIR आहे 19-20 मधला. त्यावेळेला याची चौकशी झाली. त्याचा बेस घेऊन माझ्या तक्रारीवरती ही नोटीस जी आहे ती त्या तत्कालीन असणाऱ्या सदस्यांना सचिवांना आणि CAला इन्कम टॅक्सने दिलेली आहे. कारण जे काही ट्रान्झॅक्शन खात्यामधलं बँक खात्यामधलं त्यांच्या खात्यात आलेलं आहे त्याची विचारणा त्यांनी माझ्या या तक्रारीवरती केलेली आहे. आणि म्हणून ही नोटीस माझी वैयक्तिक नोटीस नसून त्यावेळेला झालेल्या या प्रकरणाची ती नोटीस आहे. परंतु आज रोजी ज्या पद्धतीने त्याला दाखवल्या जाते आहे तर ते चुकीचं आहे असं मला वाटतं. आणि इन्कम टॅक्सची नोटीस ही प्रायव्हसी भंग करणारी पद्धती आहे असं मला वाटतं. ती सार्वजनिक होते कशी हा पहिला सगळ्यात महत्त्वाचा विषय हा पण आहे. परंतु या ठिकाणी आता लोकसभेचे वारे वाहत आहेत आणि लोकसभेसाठी सगळेच जण बाचिंग बांधून असतातच अर्थात. आणि म्हणून कदाचित माझी प्रतिमा सामान्य जनतेमध्ये खराब करण्याच्या दृष्टिकोनातून कुठल्याही लोकांचं असू शकते. हे षडयंत्र आहे असं मला वाटतं. कारण ज्या नोटीस आल्या असतील किंवा जे मागच्या काळामध्ये झालं त्याला सगळ्याला मी उत्तर दिलेलं आहे. आणि ही नोटीस माझ्या तक्रारीवरती त्या आरोपी लोकांच्या ट्रान्झॅक्शनमध्ये असलेल्या जे काय रक्कम असेल काय जे काय असेल त्याच्यावरती आलेली ही नोटीस आहे. प्रकरण जुनं असताना आता निवडणुकीच्या तोंडावर सगळं उकरून काढलं जातंय. त्यामागचं काही वेगळा हेतू आहे, विरोधकाचा कटकार असताना का पक्षांतर्गत काही लोकांचं असू शकतं? नाही, पक्षांतर्गत होण्याचं काही कुठं मात्रही काही कारण नाही. परंतु असू शकते. आता मी 5 वेळेला लगातार सातत्याने निवडून येते आहे आणि काही लोकांची मी कॉम्पिटिटर असू शकते. आणि मग काही छुपे राजकारणामध्ये शत्रू माणसाचे असतातच. कारण एक महिला म्हणून मी जेव्हा काम करते तर नकळत आपले दुश्मन कोण बनतात आपल्याला माहीत नसतं. आणि म्हणून कदाचित हा षडयंत्र काही लोकांचं असू शकते, यात नाकारता येत नाही. कालपासून काही माध्यमावर असे बातम्या चालत आहेत की आपलं जे संस्थेचे अकाउंट आहे ते फ्रीज करण्यात आले, सील करण्यात आले. या संदर्भात काय? नाही, काही तसे फ्रीज वगैरे करण्यात आलेले नाही आहेत. तशा संदर्भामधलं कुठलंही कारवाई झालेली नाही आहे. हे जे फ्रीज अकाउंट झालेले ते आरोपी लोकांचेच त्यावेळेला कोर्टातून फ्रीज झालेले अकाउंट आहेत. त्याच्यामुळे हा काही विषय फ्रीज झालेला आजचा विषय नाही आहे. हा जुना विषय 19 मधला 20 मधला विषय आहे. म्हणजे ज्या लोकांनी तुमच्या संस्थेमध्ये घोटाळा केला त्या लोकांचे अकाउंट फ्रीज झाले असं म्हणणं नाही का? हो आहे, कोर्टाच्या ऑर्डरमध्ये आहे, कोर्टामध्ये आहे. ते जो तपास झाला त्यानंतर पोलीसवाल्यांनी पण त्यांचे अकाउंट फ्रीज केलेले आहेत. त्याच्यामुळे हा जुनाच विषय आहे. त्याला फक्त आता उद्याची निवडणूक पाहता त्याला थोडा रंग वेगळा दिला जातोय आणि त्याचं थोडं राजकारण केलं जातं. बाकी हा प्रकरण नेहमीचाच आहे. आयकर विभागाची नोटीस लीक केल्यापर्यंत तक्रार दाखल करणार आहात का? निश्चित मला असं वाटतं की अशी कोणाच्याही म्हणजे मीच नाही तर सामान्य नागरिक जरी असेल. आता मला एक आमचे बंधू सांगत होते की 350 रुपयाची नोटीससुद्धा मला आलेली आहे. तर इन्कम टॅक्सच्या अशा नोटीसचा सगळीकडे कुठल्याही जबाबदार व्यक्तीचं व्हायला तर नकोच, पण कोणाचंच व्हायला नको. तर निश्चित त्याच्यावरती मी वरिष्ठांसोबत बोलणार आहे. ही जी निवडणूक आहे ही निवडणूक जर तुम्ही जिंकलं तर तुम्हाला मंत्रीपद मिळू शकते केंद्रामध्ये, म्हणून हे सगळं कट असताना हे सगळं काही आता तुम्हीच बोलून राहिले त्याच्यामुळे तुम्हीच आता त्याचा उलगडा करा
की असं काय आहे का, कारण मी महाराष्ट्रामधली सर्वात सिनियर खासदार आहे, म्हणजे महिला खासदारमध्ये तर आहेच, त्याच्यामुळे कदाचित असू शकते. तुम्ही म्हणता ती शंका नाकारता येणार नाही, म्हणून तुम्हीच त्याची थोडी पडताळणी करावी अशी मीच तुम्हाला या ठिकाणी विनंती करते. शिवसंकल्प अभियानाच्या संदर्भात सुद्धा एक बातमी आली होती की हे सगळं होत असताना मुख्यमंत्र्यांनी या कारणामुळे ते डिले केले आणि आपल्याकडचं नाही, मुख्यमंत्री साहेबांचा 6 तारखेचा कार्यक्रम आपला हा फिक्स झाला होता, परंतु 6 तारीख अत्यंत जवळ होते, कारण 6 तारखेला आपल्याला घेता आला असता. 4 दिवसापूर्वी तो डिक्लेअर झाला होता अगोदर, आणि नंतर आम्ही 20चा केला आहे, परंतु 20ला पण साहेबाचं कदाचित येणं शक्य होणार नाही, कारण आपल्याला माहिती आहे अयोध्येचे आम्ही आपण सगळेच लोक तयारी करतो आहोत, आणि त्याच्यामुळे आता साहेबांना 26 जानेवारी आहे, त्याच्यामुळे साहेबांना 28 ते 5 दरम्यान साहेबांनी मला वेळ द्यावा, आणि वेळ हा संपूर्ण दिवसाचा मला साहेबांना मी मागणार आहे माझ्या मतदारसंघामध्ये, कारण वाशिममध्ये साहेब मुख्यमंत्री झाल्यापासून आले नाहीत. आमच्या सगळ्यांची ती इच्छा आहे, आमचे सगळे भाजपचे मंडळी असतील, सेनेची मंडळी असतील, आम्ही सगळे महायुतीचे, तर साहेबांनी आलं पाहिजेत, यावं अशी आमची सगळ्यांची विनंती आहे. त्याच्यामुळे भविष्यामध्ये तो कार्यक्रम 100% होणार. आता जो इन्कम टॅक्सचा विषय प्रकल्पानं समोर आला किंवा कुठं लीक झाल्याच्या नोटीस वगैरे, आणि लगेच तुम्ही 5 तारखेला तिथं तुमचं काय म्हणणं मांडलं माहित नाही, आय डोंट नो, कोणालाच माहिती नाही. बरोबर. मात्र तरी असं असतानाही आज तुमचे ते तुम्ही आता हे केलं, प्रश्नाचं उत्तर दिलं की खातं कुठलंच गोठवलं नाही, मात्र अशा जे काही रुमर्स बाहेर येत आहेत यासाठी तुम्ही कोणाला जबाबदार पाहता, किंवा नेमकं असं का होत आहे, आणि बाहेर लीक देखील व्हायला नको आहे? नाही, मला असं वाटतं की याच्यामध्ये षडयंत्रच असते. षडयंत्र असल्याशिवाय हे होणार नाही. कोणीतरी त्याच्या मागे आहे की जे सगळं हे बाहेर आणायचं, माझी एक इमेज खराब करायची, भावना गवळीला नोटीस आली असं सांगायचं, हे राजकारणाचाच एक भाग आहे. आणि इन्कम टॅक्स डिपार्टमेंटनी पण ह्या सगळ्या गोष्टीची गुप्तता पाळायला पाहिजे असं मला वाटते. कदाचित तिकडनं काही असेल तर ते बघितलं पाहिजे, पण मला त्यांच्यापेक्षा याच्यामध्ये राजकीयच थोडंसं हे जास्त वाटतं. नेमकं तुमचा रोष किंवा होप कोणावर आहे, कुठल्या पार्टीवर? नाही, पार्टी वगैरे नाही, कोणीही असू शकतं. मी पार्टी कशाला आहे त्याच्यामध्ये, कोणीही व्यक्ती असू शकतो की ज्याला माझ्या बद्दल आपुलकी नसेल किंवा माझ्या कामावर ते न खुश असतील, असू शकते. थँक्यू. शेवटचा एक प्रश्न आहे की तुम्ही केंद्रामध्ये आणि राज्यामध्ये दोन्ही सरकार तुमचं सत्तेत आहे, असं असताना म्हणजे जे विरोधी पक्षाकडून तुमच्यावर वारंवार शंका उपस्थित करत होते की आम्हाला नोटिसाचा दबाव दाखवून आमच्यावर धडपड आणून पक्षप्रवेश केला जात आहे, मात्र सत्ता तुम्हाला नोटीस कशी काय बदलली? नाही, हा माझ्या पूर्वीच्याच कारवाईचा एक भाग आहे. मी जी तक्रार केली होती, मी आता आपल्याला तेच सांगितलं, मी जी तक्रार केली त्या तक्रारीच्या अनुषंगानेच ही सगळी त्या लोकांना नोटीस आलेली आहे, कारण त्यांच्या खात्यामध्ये हे 18 कोटीचा जो मी FIR दिला होता तर त्याची सगळी चौकशी करून पोलिसांचा जो 19,000 पानाची ही चार्जशीट बनलेली आहे आणि त्याच्यामध्ये ते सगळं आहे आणि तो तपासाचा भाग आहे. त्याच्यामुळे त्याच्यावर ते जास्त भाष्य करणं योग्य नाही. तो एक कोर्टामधले तो एक भाग आहे त्याच्यावरती, म्हणून मी कधी बोललेले नाही. परंतु अशा पद्धतीचे जेव्हा ह्या बावड्या उठतात तेव्हा माझं कर्तव्य आहे की थोडं त्याला आपण जे काही कायद्याच्या चौकटीत राहून मला बोलता येईल ते मी बोललं पाहिजे. या येत्या निवडणुकीमध्ये तुमचा कोणी कॉम्पिटिटर आहे का? माझा कोणीच कॉम्पिटिटर नाही आणि म्हणून काही लोक कदाचित असं हे करतायत. कॉम्पिटिटर नाहीच मला. मी लगातार निवडून आले, तुम्ही बघा, मी 5 वेळेला निवडून आले तर त्या सगळ्या वेळेला जी मोठी मोठी नेते होते सगळ्याला मी पाळले. त्याच्यामुळे आता कोण पडून आपला हास्या करून घेणार आहे? त्याच्यामुळे कॉम्पिटिटर कोणी नाही आहे. जनता माझ्यासोबत आहे. धन्यवाद. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.